एक मिनिट. आडव्या बॅटने सुरेख फटका पहिल्याच चेंडूवरती वैयक्तिक खाता आणि संघाचं खातं ओपन करतोय सुजल. कोणाचं? दिनकर गुंजाळांचं आगमन झालं. दिनकर गुंजाळ दिनकरजी गुंजाल यांचं नाही बरोबर आहे. सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय अतुल दादा यांना विनंती असेल की आपण मंचकावर यायचं आहे. ओके ओके. गोलंदाज तयार. राहुल सुंदर फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या साह्यानं झपाट्याने वाढ होतोय. धावसंख्या धावफलकावर लागले जात आहेत त्या. बिनबाद 8. बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले सुजल याच्या बॅट मधून. बालई संघ म्हटलं तर अंडरम मधला नेताज बादशाह, कारण की बरीच वर्ष अंडरम मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि खेळताना देखील आपण पाहतोय बालई संघाला. आणि अजय 74 देखील तितकाच नावाजलेला हा संघ. आडव्या बॅटने फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. निलय गायकवाड याच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण. 4 धावा वाचवल्यात. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. जबरदस्त फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजय 74 संघाच्या माध्यमातून गोलंदाजाला साथ मिळतोय क्षेत्ररक्षकाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने टॅप केलाय. चेंडू जाईल आता मात्र सीमारेषा पार. कमबॅक केलं होतं गोलंदाज राहुल यांनी, परंतु परत कमबॅक करतो फलंदाज सुजल. वैयक्तिक त्याच्या बॅट मधून 3 चौकार, खणखणीत 3 चौकार पाहायला मिळाले. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या धावफलक खाल्ला जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 12. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राहुल बॅट कट आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. जेवढ्या धावा आल्यात बालई संघाला त्या चौकाराच्या साह्यानं आल्यात आणि चौकार किंग बालई संघाचा आपण पाहतोय सुजल. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये अजून चालू आहे. पहिल्या षटक आणि 4 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक राहुल याचा. मागणं षटक म्हणावं लागेल की 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा हलकीशी इनसाइड एज आणि निर्धाव चेंडूची सांगता होतं. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या बिनबाद 16. चला टीम मीटिंग कमी घ्यायची आहे. लगेचच आपला गोलंदाज तयार ठेवायचा आहे आणि फलंदाजांनी देखील फलंदाज जसा बाद होईल तसा रेडी ठेवायचा आहे. याची देखील दोन्ही संघांच्या संघनायकांना नोंद असेल. कोणतेही गालबोट लागणार नाही याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी गितेश. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी आणि थोडस बॅक सपोर्ट गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चला फर्स्ट एड आहे का प्रफुल्ला? प्रफुल्ला चला फर्स्ट एड मैदानामध्ये पोहोचवायचं आहे. आमचे गुरुवर्य नितेश सर पंडित यांचं आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही
शब्द सुमनाने स्वागत करतो आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आलात त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत असेल या नगरसेवक चषकामध्ये. नाही दिसत ना, नाही दिसत ना. चला ऑन फील्ड डिसिजन द्यायचं आहे पंचांनी. एक धाव की निर्धाव आहे? एक धाव ना. तुम्ही काय लक्ष काल पाहाय बरोबर सेटिंग करून हा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काल उल्लू बनून गेले बरोबर हा चेंज झालं फील्ड. हा थोडीशी दुखापत झाली आहे. तेव्हा आणखी वर लक्ष द्यावं. लगेचच हो एक राऊंड झालाय. पुढील चेंडू आडवा बॅटने खेळला जाणारा हा फटका. चेंडू अडवला होता परंतु निसटला होता हातामधून. पुन्हा एकदा अडवण्यात आलंय. एक धाव पळून काढली जाते. एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 18. पुढील चेंडू तयार. गोलंदाज देखील. चेंडू थोडासा दिशा बदलली चेंडूने. कितेश आता मात्र कमबॅक करतो. सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आता मात्र पाहायला मिळतोय. बोलू का पोलीस आलं म्हणून? चला आपण पाहतोय आपल्या मैदानाच्या बाहेर काढायला आपला घेणं नाही. हिमांशू शाईकलाय. कितेश गोलंदाजी मार्गवर तयार. खराब चेंडू. विकेटच्या बाहेर चेंडू हाताळलाय गोलंदाज गितेश यानं. अवंतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 19. आडव्या बॅटने फटका आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्येचा धावफलक हल्ला जातोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 23. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026. खराब चेंडू निर्धाव हाताळत होता परंतु इथं मात्र खराब चेंडू हाताळतोय गोलंदाज गितेश. समोरच्या दिशेने चेंडू टोलवला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलक आला जातो. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 28. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. अजय 74 संघाचा एक जुना जाणता खेळाडू आपण पाहतो हेमंत. याला देखील चांगला खेळाडू आणि चांगली व्यक्तिमत्व देखील आहे. समोरच्या दिशेने चेंडू टोलवला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. षटक संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 32. मागणं षटक म्हणावं लागेल. हा देखील दुसरा षटक मागडा ठरलाय. पहिल्या षटकामध्ये देखील 16 धावा आणि या षटकामध्ये देखील 16 धावा. तब्बल 32 धावा 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 3 षटकांचा सामना असेल. तिसरा षटक वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. जय. सुजल आणि हिमांशू सुंदर कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. बालेई संघ म्हटलं की बालेईच्या पुढे सुशांत दांडेल हा नाव अर्थातच लागला जातोय. ते देखील एक चांगली व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतो उरण मधले. बॅटने खेळला जाणारा फटका. एक धाव पळून काढली जातो. एका धावेने समाधान मानावं लागेल.
धावसंख्या धाफलकावर लागल्या जात आहेत त्या 33. अजय 74 या संघाला आणि त्या गोलंदाजांना देखील निर्धाव चेंडू फेकावं लागतील, कारण की फलंदाजी जर पाहायला गेला तर सुंदर फलंदाजी बाळई संघाकडून होताना पाहायला मिळतोय. सलामी वीर आपण पाहतोय, सुंदर फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. हिमांशू याच्या बॅट मधून लगातार चौथा चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून होतोय. सुजलने देखील त्याच्या बॅट मधून 4 चौकार. लगातार 5वा चौकार. सुजलने देखील कालच्या दिवशी 6 चेंडूमध्ये 6 चौकार. हिमांशू मारेल का? आणि हा देखील 6वा चौकार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एकाच संघामधील 2 सलामीवीर या दोन्ही खेळाडूंनी फलंदाजांनी 6 चेंडूमध्ये 6 चौकार या टुर्नामेंट मध्ये मारले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धाफलकावर लागल्या जात आहेत त्या 3 बाद 45. पुन्हा एकदा सुरेख फटका. चौकारीनेच भाषा बोलली जातोय. बालई संघ काय जबरदस्त फलंदाजी करतोय. सुजल आणि हिमांशू तब्बल 7 चौकार. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. मात्र सुंदर चेंडू आणि इथं धावचित बाद केलाय. शेवटच्या चेंडूवरती इथं मात्र फलंदाज बाद होतोय हिमांशू. पहिलं सत्र संपलंय. पहिलं सत्र समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 49 धावांचं आव्हान इथं मात्र ठेवलं आहे अजय 74 संघासमोर. मी पुन्हा एकदा हे आपल्या टुर्नामेंट मधले पंच अक्षय रावळे सर, प्रज्वल वाघमारे सर तसेच सूर्या कमरे सर यांचं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतोय. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि नाणेफेकी करून घ्यायची आहे. विक्रांत स्पोर्ट विपक्ष साई माऊली मोरा संघाच्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल. चेंडू पुरवायचे आहेत मैदानामध्ये. हे नगरसेवक चषकामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त केला जातोय. चला साई माऊली मोरा संघाचा संघनायक आणि विक्रांत स्पोर्ट कोटनाका संघाच्या संघनायकांना विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकी केला जातोय. थांब कुठे चाललास? मोरा संघानं नाणेफेकी जिंकलाय. काय स्वीकारणार? फिल्डिंग. या आयोजन बद्दल आपण काय म्हणणार? आयोजन तर खूप सुंदर आहे. उरणमध्ये कधी अशी बघितली ना स्पर्धा ही. एक नंबर अतुल दादाची.
नक्कीच पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ह्यानंतरचा होणारा सामना विक्रांत स्पोर्ट कोटनाका विपक्ष साई माऊली मोरा संघ. धन्यवाद गरजी, आपलं देखील आभारी आहे. जबरदस्त मॅच आहे आणि दुसरा डाव आहे, परंतु टार्गेट थोडं मोठं आहे. 50 रनचं टार्गेट आहे. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक अंडरआर्म क्रिकेटचे एक भव्य दिवस आयोजन अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं गेले. बॉल स्क्वेअर कट खेळायचा प्रयत्न केला गेला, बॉल निघून जाईल. बॉल थोडासा बाउन्स आला तिकडे आणि 4 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जर पाहिलं आतापर्यंत सुरुवात 4ने केले. पहिला बॉल डॉट आलाय. 50 रन्स करायचे आहेत. 18 बॉलमध्ये पहिली इनिंग समाप्त पाहिली गेली आहे. जबरदस्त बॅटिंग केली सुजल आणि हिमांशूने. टीम अजय 74 त्यांच्या विरुद्ध सुशांत बालई. या बॉलवर रनआउट बॅटने खेळले गेले. पुन्हा एकदा बॉल मात्र स्क्वेअर लेगला निघून जाईल. 4 रन मिळतील. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॅटर गीतेश एक मिसफील्ड मॅच मध्ये पूर्णपणे बदलून गेलाय. त्यामुळे क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्हाला एकाच दुसरी चुकी मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. थोडीशी मिसफील्ड झाली तिकडे आणि रन मात्र तिकडे 4ने पुढे गेले आणि आता मात्र पुन्हा दुसरी बाउंड्री आली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा. 50 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थांबून घ्यायचा प्रयत्न केला गेलाय. अजय 74 हा संघ आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. गीतेश स्ट्राईक एंडला. जबरदस्त मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले गेले, परंतु जबरदस्त एफर्ट्स पाहिले गेले तिकडे. सुशांत तिकडे होते स्वतः. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाची आहे. जर तुम्ही एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळताय, एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळताय, त्यामुळे तसे एफर्ट्स देणं तुम्हाला गरजेचं आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. या बॉलवर टॅप खेळले गेले. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर धीरज. रन झाले 13. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 37 रनची गरज आहे. 12 बॉल 37 बघत कोणता संघ मात्र ही मॅच जिंकेल. आज सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. रायगड जिल्ह्यात देखील क्रिकेटला एक वेगळा खेळच राहिलाय सातत्याने. मग ओरम, अंडरआर्म, कबड्डी देखील रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने मात्र या परिसरातून देखील खूप चांगले चांगले संघ, चांगले चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्याचे एक वेगळं वर्चस्व आहे. या बॉलवर दिवस खेळले गेले आहेत आणि या बॉलवर देखील आपण पाहिलं विथ द स्पीड येते चौकार. वाह, क्लासिकल बॅटिंग गीतेशची. लेग ब्रेक होता, त्याला रीड केला आणि त्याला वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. रन झाले आतापर्यंत 17. जबरदस्त मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. अजय 74 त्यांच्या विरुद्ध सुशांत बालई. दोन्ही संघ 2-2 मॅच जिंकलेत, त्यामुळे ही मॅच जिंकून ते पुढे क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करतील. अकरा बॉल मध्ये 33 रनची गरज आहे. 11 बॉल 33 करायचे आहेत. या बॉल देखील स्वीप करायचा प्रयत्न केला गेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल करून चालणार नाहीये. रन्सचं मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. सुजल. छोटं ग्राउंड आहे. या ग्राउंडवर 88 रन्स देखील होताना पहिले गेले, त्यामुळे आजचा हा दिवस देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. कोणता संघ मात्र जिंकेल. या बॉल देखील पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळत असताना परंतु हिट विकेट झालेत
आणि बॅटरला मोय मोय बॅट्समन थोडा नर्वस झाला. स्ट्रोक चांगला केला होता गॅप मध्ये, परंतु हलकीशी बॅट स्टंपला लागली आणि बेलची लाईट डाऊन झाली आहे. आज विरकर डेव्हलपर सुरगशी विरकर यांच्या माध्यमातून आपल्या जी स्कूटी बाईक आपल्याला पाहायला मिळते आहे, तसेच आमचे आसिफ खान यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल देखील पाहायला मिळाली. आणि सर्व आमचे आयोजन कमिटीचे सर्व मित्रपरिवार आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. नगरसेवक चषक या परिसरातील युवा नगरसेवक अतुल ठाकूर यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस आयोजन रन झाले आतापर्यंत 17. 17 रन झाले. फलकावर लेफ्टी बॅटर स्ट्राईक एंडला. बॅट्समॅनचं नाव काय रे? जयू. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर हलकीशी एज घेतली गेली आहे. मॅच थोडीफार आपण पाहिलं तिकडे शांत होतीये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला संध्याकाळपासून आपल्याला पाहायला मिळाली. आणि आजचा शेवटचा अंतिम दिवस, कोणता संघ मात्र चॅम्पियन होईल. या बॉलवर गॅप मध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल 4 रन साठी. 50 टार्गेट आहे, त्यामुळे अजय 74 संघ पण मॅच सोडत नाहीये. त्यांना पण माहिती की प्रत्येक बॉलवर मात्र चान्स घेणं गरजेचं आहे. 7 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. यावर देखील जम्प केला गेला तिकडे आणि व्हॉलीबॉल स्टाईलने मात्र जम्प केलं. वेल फिल्डिंग. मगाशी थोडीशी मिसफील्ड झाली त्यांच्याकडून, परंतु आता चांगले एफर्ट्स दिले. 6 बॉलमध्ये 29 रन्स करायचे आहेत, त्यामुळे मॅच आता थोडीफार फसती आहे. बॉल 29. मॅच आता मात्र थोडंफार बॉलरने चुकी नाही केली तर औपचारिकता शिल्लक आहे, कारण की स्क्वेअर लेग आणि पॉइंट वगैरे जवळ आहे. आणि आता मात्र बालाई संघाचं पारड जड आहे. सुशांत बालाई संघ 50 रन्स करायच्या होत्या. सुरुवात चांगली केली होती गीतेश आणि धीरजने. दुसरी ओव्हर चांगली आली. बॉलरसाठी सुशांत आहेत. सुशांतला माहिती आहे जर बॉलरकडून चुकी नाही झाली तर आपण इझिली मॅच जिंकू शकतो, त्यामुळे स्वतः तिकडे सुशांत एक वेगळ्या अंदाजामध्ये बॉलिंग करतायत. या बॉलवर हिट विकेट. बॅटर आउट. याबरोबर देखील थांबून खेळले गेलेत. मॅच थोडीफार आपण पाहिलं तिकडे मिरॅकल आणि ह्याच्यामध्ये कोण जिंकलं? मिरॅकल आणि कट्टा औपचारिकता फक्त शिल्लक आहे. बालाई सुशांत टीमने मात्र या मॅच वरती नाव कोरलं गेलं. अभिनंदन टीम बालाई सुशांत. सुपर 4 मध्ये मात्र टीम क्वालिफाय होती आहे. बालाई सुशांत. पराभूत संघ आपण आपला सन्मान केला जाईल. अजय 74 ना मॅन ऑफ द मॅच कोणाला देऊ? 18 सुजल आहेत आणि